खामगाव तालुक्यात एकाच रात्रीत दोन धाडसी चोरी, कापड दुकान आणि पतसंस्था फोडली. बुलढाणा जिल्ह्यात चोरी, घरफोडी, लूटमार आणि दरोड्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काल मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास खामगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडसी चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी गावात एका कापड दुकानाचे शटर गॅस कटरने कापून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 15 लाख रुपयांचे रेडीमेड कापड लंपास केले. तसेच दुकानामधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर आणि एलईडी सुद्धा चोरून नेण्यात आले आहेत, ज्यामुळे तपासामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. याच रात्री अटाळी येथील बुलढाणा अर्बन पतसंस्थेची शाखा फोडण्यात आली असून चोरट्यांनी तेथेही नुकसान केले आहे. याशिवाय विहीगाव येथील एका घरातही चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या तिन्ही घटनांमधून नेमकी किती रक्कम व साहित्य चोरीस गेले आहे, याची माहिती अजून स्पष्ट झालेली नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.